आता पाहूयात एक सविस्तर बातमी। ईद ए मिलादुन्नबी अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या 1500व्या जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीतील हजारो मुस्लिम बांधवांना मराठा समाजाच्या वतीनं बिस्किट वाटप करण्यात आलं। शहरातील विविध भागातून मोहम्मद पैगंबर यांच्या जयघोषात निघालेल्या लहान थोर बांधवांची रॅली विजापूर वेस येथे आगमन झाल्यावर या रॅलीवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। त्यानंतर बिस्किट वाटप करण्यात आली। हा बंधुभाव जोपासणाऱ्या उपक्रमाचं विविध संघटनांकडून कौतुक करण्यात आलं। सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जश्न-ए-ईद मिलादुन्नबीच्या औचित्याने रॅली निघालेली आहे। या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांचं मराठा सेवा संघाच्या वतीनं स्वागत करतो। या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या जे लहान मुलं आहेत त्याचबरोबर जे सहभागी होणारे सर्व जे भक्त आहेत त्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं खाऊ वाटप केलेलं आहे। अनेक वर्षापासून आपण पाहतो की पण जन्मापूर्वीच्या काळापासून मराठा आणि मुस्लिम एकत्र होते। देशामध्ये 600 वर्ष मुस्लिम राज्यकर्ते होते, तरी पण हिंदू खतरेमध्ये नव्हतं। पण अलीकडच्या काळामध्ये काही राजकीय पार्टीने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदू खतरे में आहे हा नारा देऊन मुस्लिम आणि हिंदूमध्ये भेदभाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे, पण त्याला पूर्णपणे यश आलेला नाही आहे। आज मागच्याच आठवड्यामध्ये आपण मुंबई येथे आझाद नगरावर मनोजदादा जरंगे यांनी जो उपोषण केला, या उपोषणाला सर्वात जास्त पाठिंबा आणि सर्वात जास्त एक प्रकारचं सपोर्ट कोणाचं असेल तर ते मुस्लिम बांधवांचं होतं। याचबरोबर अनेक वेळेस आपण आमच्या छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने देखील आपण भाईचाऱ्याचे अनेक एक प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत। याचाच प्रत्येक मराठा बांधवांच्या वतीनं आणि सर्व बांधव या ठिकाणी एकत्र येऊन या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आपण आज खाऊ वाटप ठेवलेला आहे। या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफिक रजभरे, हरिभाऊ नरखेडकर, श्रीपती जगदाळे, प्रकाश शिंदे, बाळासाहेब भोसले, तानाजी सावंत, लक्ष्मण भोसले, प्राध्यापक मोहित निकम, पोपट भोसले, स्वराज चव्हाण, सुरेश ननवरे, सौरभ भांड, शिव कलशेट्टी, ज्ञानेश्वर ताकमोगे, विक्रम माने आदी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।